भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए। भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून बाळ आणि माता संगोपन उपजिल्हा रुग्णालय भिवंडी शहरामध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने मंजूर झालं। त्याच्यासाठी त्याच्या भूमिपूजनासाठी मंचावर उपस्थित आमदार महेशजी चौगुले, हर्षल पाटील, संतोष शेट्टी, सुमित पाटील, निखिल माने, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित मित्रांनो, खरं तर शहरामध्ये आरोग्य सुविधांची किती गरज आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। म्हणून 200 खाटांचं रुग्णालय इथं व्हावं अशी इच्छा जिल्हा प्रशासनाची होती। मी माईक मुद्दाम हातात घेऊन माहिती एवढ्यासाठी देतो की तत्कालीन हे फटाके बंद करते, तत्कालीन आरोग्य विभागाचे सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला गेल्याकडून त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही। माझा ऍडिशनल पीएस सतत त्याचा पाठपुरावा करत होता। 1-1.5 महिन्याने मी त्यांना फोन केला, त्यांनी असं सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारची योजना नाही, स्कीम नाही, तसा प्रस्ताव पाठवता येत नाही। मी त्यांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव पाठवा, मंजूर करून आणायचं काम माझं आहे। त्यांनी जबरदस्तीने कुठत प्रस्ताव पाठवला आणि ग्रामीण भागातले अंजुरदेवी पीएससी, अनगाव पीएससी, वाशिम पीएससी याच्यासाठी 21 कोटी आणि 60 कोटी रुपये आपल्या आयजीएम इथल्या माता आणि बाल संगोपन रुग्णालयासाठी 200 कोटींचा याच्यामध्ये पूर्ण श्रेय हे मोदीजींचं आहे। ही माहितीसाठी तुम्हाला सांगितलं, या दोघीतच कोणी श्रेय येऊन घ्यायला नको, त्याच्या माहितीसाठी तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली। याच्यामध्ये निश्चितपणाने आरोग्याच्या चांगल्या सुविधा या 60 कोटीमध्ये चांगली भव्य इमारत आणि आपल्या सुविधा आपण निर्माण करू। यापुढेही आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काही केंद्र सरकारकडनं प्रस्ताव पाठवून मंजूर करून आणायचे असतील तर त्याच्यासाठी आपण पुढाकार घेऊन आरोग्याची सुविधा आपली सुस्थितीत कशी याच्यासाठी मंचावर बसलेले आम्ही सगळेच आमदार संतोष, हर्षल, सुमित आम्ही सगळेच प्रयत्न करू आणि या सुविधा व्यवस्थित करण्यासाठी योगदान देऊ अशा प्रकारची शाश्वती देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।